आत्ताची मोठी बातमी देवळा तालुक्यातून येत आहे। सावकी विठवाडी पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे। वाहतूक पूर्णपणे या दरम्यान ठप्प करण्यात आली आहे। यंदाच्या पावसाळ्यातील गिरणा नदीला सर्वात मोठा पूर आहे असे सांगितले जात आहे। या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी वैभव पवार थेट आपल्या कॉलवरती जोडले जात आहेत। बोला वैभवजी, या घटनेसंदर्भात काय सविस्तर माहिती मिळते? नमस्कार सर, कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या 3-4 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चनकापूर आणि पुन्हा धरणाच्या पाण्याची पातळी प्रचंड वाढलेली आहे। यामुळे या दोन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। गिरणा नदीमध्ये देखील पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून परिणामी गिरणा नदीला यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पूर आला असून नदी ही दुथडी भरून वाहत आहे। पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून या पुरामुळे अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत। देवळा तालुक्यातील सावकी व विठेवाडी या दोन गावांना जोडणारा गिरणा नदीवरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे। या मार्गावरून प्रवास बंद झाल्याने पर्यायी रस्त्याचा वापर नागरिकांनी वाहन चालकांनी करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार, देवळा। धन्यवाद वैभवजी, माहिती दिल्याबद्दल। याच प्रकारे या घटनेसंदर्भात पुढील माहिती, पुढील अपडेट व इतर बातम्या मिळवण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज।